प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागामध्ये मुक्ताने सागरचं शर्ट आपल्या हातात घेतलेलं असतं आणि सागरला आज काहीही करून आपल्या मनातली गोष्ट सांगायची म्हणजे सांगायचीच हा तिचा निश्चय असतो आणि त्यासाठी कसं सांगायचं, काय बोलायचं या ती मुक्त प्रॅक्टिस करत असताना ती इकडे आता सागरचं शर्ट घेते आणि मला खरंच कधीच वाटलं नव्हतं की मी कुणावरती इतकं अनकंडिशनल प्रेम करेन। आज मलाच माझं आश्चर्य वाटते कारण इतक्या थोड्याशा अवधीमध्ये मी तुमच्या इतकी प्रेमात पडले ना आणि तुमच्यावरती अनकंडिशनल प्रेम करायला लागलेली आहे। आज काहीही झालं तरी माझ्या प्रेमाची मी कबुली देणार आहे, आय लव्ह यू असं म्हणत आणि या सगळ्यामध्ये सागरच आपल्या आजूबाजूला आहे असं ती फिलिंग करायला लागते आणि सागरच्या आठवणीमध्ये पूर्णपणे आता मुक्ता हरवून जाते। सागरचा शर्ट घालते, अचानक भानावरती येते आणि बापरे कुणीतरी हे बघितलं तर हसतील, मला काय वेडेपणा चाललाय हा असं म्हणत ती ते सागरचं शर्ट काढते। सागरचं शर्ट काढल्यावरती आता मुक्ता विचार करते, नाही आज काहीही झालं ना तरी माझ्या मनात काय आहे हे सागर सरांपर्यंत किंवा सागरपर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि ती आता ते शर्ट काढते, आपल्या जवळ घेते। तोपर्यंत इकडे मुक्ताचं काय चालू असतं त्यापेक्षा सागरचं काय चालू असतं हे जास्त महत्त्वाचं असतं। म्हणजे या सगळ्यामध्ये सागर आता डिवोर्स पेपर साइन करत असतो, वकिलांना त्याने बोलवलेलं असतं आणि वकिलांना बोलवून आता इकडे सागर सांगत असतो म्हणजे हे पेपर आहेत ना हे जोपर्यंत मी इकडे आहे तोपर्यंत मुक्ताकडे नाही पोहोचले पाहिजेत। किती काही झालं तरी मी गेल्यानंतरच म्हणजे मी ज्या वेळेला सिंगापूरला पोहोचेन आणि त्याच वेळेला हे पेपर तुम्ही मुक्ताला द्याल, त्याआधी तुम्ही मुक्ताला हे पेपर देऊ नका किंवा त्याआधी तिला कोणत्याही प्रकारची हिंट मिळाली नाही पाहिजे। यावरती वकील म्हणतात, हे बघा म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये बोलण्याचा जरी मला अधिकार नसला तरी आज वर्षानुवर्ष तुमच्या मी केस लढतो आहे, त्यामुळे मी एक तुम्हाला सल्ला देऊ का, हे सगळं खूप घाईचं होते, तुम्ही या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करावा असं मला वाटतंय। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर चिडतो आणि हे बघा मला या सगळ्यामध्ये काहीही विचारू नका, या सगळ्यामध्ये मला तुम्ही काही बोलू नका कारण माझा निर्णय पक्का झालेला आहे। कितीही काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता बदलू शकत नाही, माझा निर्णय मला आता बदलता येणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे वकील साहेब काहीच बोलत नाहीत आणि सागरचा जो निर्णय आहे त्याचा आदर करतात। सागर मात्र मनामध्ये विचार करतो, नाही मुक्ता माझ्यापासून तुम्हाला मुक्तीही मिळायलाच पाहिजे, किती काही झालं तरी माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय हे मला माहिती आहे आणि हा त्रास आता मला कमी करायचा आहे आणि असा विचार करत सागर मनाशीच ठरवून टाकतो की आता मुक्ताला आपल्यापासून दूर गेल्यावरती सगळा आनंद मिळेल। इकडे मुक्ताचं मात्र वेगळंच चालू असतं। मुक्ता आता सांगत असते, मनातल्या मनात विचार करत असते की सागर हे माझं प्रेम आहे ना तितकंच तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, म्हणजे खरं सांगू तर माझं प्रेम माझ्या डोळ्यातून, माझ्या हालचालीतून आणि माझ्या वागण्यातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण माझ्या शब्दातून माझं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अजूनही मी असमर्थ आहे। म्हणजे आता माझं प्रेम माझ्या शब्दातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी काहीही झालं तरी आज मात्र मी माझं प्रेम व्यक्त करणार। कुठे आहात सागर, या ना तुम्ही लवकर असं म्हणत इकडे आता मुक्ता सागरची वाट पाहत असते। तोपर्यंत सागर रात्रीच्या वेळेला घरी येतो। सागर ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला घरी येतो त्यावेळेला सागरने आपण हे देश सोडून जाणार, पण आपण देश सोडून गेल्यावरती या घरामध्ये किंवा इकडे मुक्ताचं किंवा सई किंवा बाकी घरच्या सगळ्यांचं कुणाचाही काहीही प्रॉब्लेम होऊ नये या कारणासाठी त्याने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। म्हणून त्याने खूप सारी कॅश काढून आणलेली असते आणि ती कॅश तिजोरीत तो ठेवत असतो। त्याचप्रमाणे पॉलिसीचे बरेचसे काही पेपर हे सुद्धा त्याने काढून आणलेले असतात आणि ते पॉलिसीचे बरेचसे पेपर सुद्धा तो आता आपल्या तिजोरीत ठेवत असतो आणि नेमकी तिकडे आता सावनी येते आणि ती पाहते तर काय, अरे बाप रे इतकी सारी कॅश आणि सागर ती सगळी कॅश तिजोरीत ठेवत असतो। त्यानंतर पॉलिसीचे पेपर काढतो आणि तो पॉलिसीचे पेपर बघत मनातल्या मनात विचार करायला लागतो, म्हणजे मुक्ता मी इकडून निघून गेल्यावरती कोणत्याही बाबतीत तुम्हाला आर्थिक कोणतीही चणचण जाणवायला नको कारण माझं कोणतंही कर्तव्य मी टाळणार नाहीये।
माझं कर्तव्य मी पूर्णपणे पार पाडणार आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करतोय। मी तुमच्यासाठी ही कॅश तर इकडे ठेवून जातच आहे, पण तरी सुद्धा ह्या ज्या काही पॉलिसीज आहेत माझ्या, त्या तुमच्या आणि सईच्या नावाने मी करून ठेवलेल्या आहेत। तुम्हाला आणि सईला कोणत्याही प्रकारची कमतरता इथे जाणवणार नाही, या सगळ्याची मी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। असं म्हणत सागर आता मुक्ताच्या नावे सगळ्या पॉलिसी करून ठेवतो आणि सगळी कॅश सुद्धा घरामध्ये जितकी जास्तीत जास्त आणता येईल तितकी आणून ठेवतो, जेणेकरून इमर्जन्सीला सागर सिंगापूरला गेल्यावरती मुक्ताला कोणताही प्रॉब्लेम आर्थिक येणार नाही। हे सगळं बघत असते सावनी आणि सावनी विचार करते, अरे बाप रे, इतकी कॅश, म्हणजे सागरकडे इतकी सगळी कॅश आहे, पण मला देण्यासाठी मात्र या कुणाकडे एक दमडा नाहीये। या कोणालाही मला देण्यासाठी काहीही पैसे नसतात। दरवेळेला मी काही मागितलं किंवा मी काही बोलले की यांचे हात नेहमी फटके असतात, पण आता मला समजले ना, मला समजलेलं आहे की किती काही झालं तरी यांच्याकडे किती पैसे आहेत ते, मग मात्र आता हे पैसे मी सोडते काय। असं म्हणत सागर ज्या वेळेला तिकडून निघून जातो, सागर निघून गेल्यावरती मग मात्र सावनी ताबडतोब सागरच्या रूम मध्ये येते। सागरच्या रूम मध्ये सावनी येते आणि ती विचार करते, अरे बाप रे, म्हणजे आता ज्याला जे हवे त्याला ते मिळाल्यावरती काय आनंद होतो तो फक्त आणि फक्त मलाच विचारा। असं म्हणत ती पटकन आता इकडे लगेचच जाते, ती कॅश घेते आणि सावनीला पैशाची खूपच नड असते आणि ती नड पूर्ण करण्यासाठी ती चोरी सुद्धा करायला मागे पाहत नसते। सगळी सागरची कॅश आता हातामध्ये घेते आणि बोलते की जिथे तिजोरी आहे तिथे चावी पण आहेच की। असं म्हणत ती सगळे पैसे काढून घेते। पैसे काढून घेऊन आता ती ते पैसे घेऊन जाणार, पण तितक्यात इकडे मुक्ताची हाक ऐकू येते, सागर आणि आता सावनी हादरते। जर का ही मुक्ता इकडे आली तर माझं काही खरं नाहीये। ही मुक्ताने मला ह्या पैशासकट पाहिलं तर मात्र ती आता मला या सगळ्यामध्ये अडकवेल। काय करू? सध्या तरी पैसे सोडणं हेच महत्वाचं आहे, कारण हे पैसे घेऊन जर का मी आत्ता इथून बाहेर जायला निघाले तर कुणी मला पाहिलं आणि तर माझा सगळा प्लॅन इथेच फ्लॉप होऊन जाईल। नाही, काहीही करून सध्या तरी हे पैसे मला घेता कामा नये। आणि मुक्ताच्या एका हाकेमुळे सावनीचं सगळं प्लॅनिंग फिसकटतं आणि सावनीला आता ते पैसे तिकडेच सोडून निघून जाणं भाग पडतं। चिडलेली सावनी आता आपला हार मानत सगळे पैसे तिकडे ठेवते आणि तडक बाहेर येते। मुक्ताच्या एका हाकेमुळे सागरचं करोडोचं नुकसान होण्यापासून वाचलेलं असतं आणि पैसे चोर सावनीला पैसे सोडून तिथूनच निघून जावं लागलेलं असतं। मग इकडे मुक्ता आता सांगत असते, सागर जेवायला चला ना, सगळ्यांना जेवायला वाढतीये मी। यावरती सागर सांगत असतो, सध्या तरी मला भूक नाहीये, तुम्ही बाकी सगळ्यांना वाढून घ्या, मला भूकच नाहीये। असं म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता सगळ्यांना जेवायला वाढायला येते। ज्या वेळेला मुक्ता जेवायला वाढायला येते त्यावेळेला इकडे आता लगेचच कोमल सांगत असते, मुक्ता बहिणी, झुणका नाही का केलास? तू आज झुणका करणार होतीस ना? यावरती स्वाती म्हणते, बस झालं हा, जे केलंय ते खा। म्हणजे कसं आहे ना, किचन मध्ये काही बनवत असताना यायची तर आपल्याला काही माहितीच नाहीये, किचन मध्ये काही चालू आहे का, काही आपल्याला बघायला मिळते का, हे सगळं आपल्याला काही कळत नाही। पण मग हे बनवलंस का, ते बनवलंस का, एवढ्या विचारायला आपण मात्र पुढे असतो नाही का। असं म्हणत ती आता मुद्दामच इकडे कोमलला चिडवत असते। त्यावरती लकी म्हणत असतो, वहिनी, मटर पनीरची भाजी एकदम खूपच छान केलेस बरं का। असं म्हणत असतानाच इकडे आता स्वाती सांगते, कसं आहे ना, जी व्यक्ती बनवते ना, खरं तर ती व्यक्ती सगळ्यांना वाढते आणि मग तिला कधीच काही उरत नाही। म्हणजे आता झुणका बनवला ना तरी सुद्धा सगळ्यांना झुणका वाढल्यावरती मग जे काही थोडंसं झुणका उरेल ना त्यात थोडंसं मग पाणी किंवा पीठ मीठ टाकून मग उरलेलं जे असेल ना ते त्या व्यक्तीला खायला लागतं। कोमल म्हणते, हे असं कशाला करायचं, मग जास्तच करायचं ना। त्यावरती स्वाती म्हणते, आलीस तू शहाणी, कितीही जास्त केला ना तरी शेवटच्या व्यक्तीला कमी हा पडतोच। म्हणजे आता आपल्याकडे आपण कालवण करतो, कालवणाचा रस्सा केला की सगळ्यांना वाटी वाटी प्यायला लागतो। वाटी वाटी कालवणाचा रस्सा पिताना हे सुद्धा कळत नाही की ह्या वाट्या वाट्या पिऊन खाली काही राहिलंच नाहीये किंवा मागे काही शिल्लकच राहिलेलं नाहीये। आणि मग काय होतं, मागे काही शिल्लक नाही म्हटल्यावरती शेवटच्या व्यक्तीला म्हणजे मम्मी सोबत नेहमी असं होतं, मम्मीला शेवटी कालवण काही राहतच नाही। मग ज्या वेळेला मला हे समजलं ना त्यावेळेला मी काय करायचे माहितीये का,
मम्मीसाठी आधीच एक वाटी कालवण मी काढून ठेवायचे आणि मग जे आहे ते संपलं तरी चालेल. मग त्यामुळे काय व्हायचं, जरी सगळं पातेल्यामधलं कालवण संपलं तरी मम्मीला एक वाटी राहायचीच ना, असं म्हणत इकडे आता यांच्या आपल्या घरगुती गप्पा गोष्टी चालत असतात. त्यावरती इंद्रा म्हणते, हो स्वाती म्हणते ते बरोबर आहे, शेवटी जो जेवतो ना त्याला खरंच काही राहत नाही, म्हणून खरंच त्याच्यासाठी वाटीभर काढून ठेवलेलं कधीही चांगलं, असं म्हणत यांच्या आपल्या गप्पा टप्पा चालू असतात. हे सगळं चालू असताना सगळे जेवत असतात पण इकडे मुक्ता जेवत नसते. त्यावरती इंद्रा म्हणते, काय कणालागत थांबलीस, चल तू पण जेवून घे की, असं म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता म्हणते, तुम्ही जेवा, मी सागर सोबत जेवते. यावरती स्वाती म्हणते, हो तर ती तिच्या नवऱ्यासोबतच जेवेल ना. यावरती लकी म्हणत असतो, किती बडबड करताय तुम्ही, आणि मला तर मटर पनीरची भाजी खूपच आवडलेली आहे वहिनी, खरंच मटर पनीरची भाजी तू खूपच छान केलेली आहेस, असं म्हणत तो आता मुक्ताचं कौतुक करत असतो. तोपर्यंत इंद्रा म्हणते, जा ना मग सागराला पण जेवायला बोलव, किती वेळ तू अशी थांबशील. यावरती मुक्ता आता पुन्हा एकदा सागरला जेवायला बोलवायला येते. सागर जेवायला चला. पण सागरला ज्या वेळेला मुक्ता जेवायला बोलवायला येते त्यावेळेला सागर त्या ठिकाणी नसतोच, सागर ऑलरेडी बाहेर पडलेला असतो. मग मुक्ता विचार करते, अचानकपणे हे गेले कुठे, आणि ती इंद्राला सांगते, मम्मी आत्ता तर हे इथेच होते, मग हे गेले कुठे. यावरती इंद्रा म्हणते, असा काय हा बायको जेवायची थांबले आणि ह्याला काय पडलेलाच नाही आहे, असं म्हणत इंद्रा चिडते. तोपर्यंत इकडे आता सागर बाहेर आलेला असतो आणि त्याने वकिलांना कॉल केलेला असतो. वकिलांना कॉल करून सागर म्हणतो, मी तुम्हाला पेपर पाठवलेले ते भेटले का. वकील म्हणतात, हो. सागर म्हणतो, ते सगळे पॉलिसीचे पेपर आहेत, ते तुम्हाला भेटले असतील तर पॉलिसीचे पेपर ज्याप्रमाणे मी ठरवले तसेच झाले पाहिजेत, म्हणजे मुक्ताला या सगळ्यामध्ये कोणताही त्रास नको. मुक्ता आणि सई यांच्या नावे मी सगळे पॉलिसीचे पेपर केलेले आहेत, असं म्हणत तो आता वकिलांना इन्स्ट्रक्शन देत असतो. मुक्ता इकडे सागरची वाट पाहत असते आणि कुठे गेले असतील हे, असं म्हणत आता इकडे मुक्ता सागरला कॉल करते. मुक्ता सागरला कॉल करते आणि म्हणते, काय आहे हे, कुठे आहात तुम्ही, म्हणजे जाण्यासाठी फार थोडा वेळ राहिलेला आहे, आपल्याकडे बोलायला चालायला फार तास पण नाहीयेत आणि तुम्ही काय करताय तिकडे. यावरती सागर सांगायला लागतो, आता जायचं आहे ना, त्यामुळे सगळी पेंडिंग कामं आहेत ती पेंडिंग कामं पूर्ण करायला पाहिजेत ना, म्हणजे ऑफिसची जी काही पेंडिंग कामं आहेत ती सगळी पूर्ण करण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. यावरती मुक्ता म्हणते, अहो आता थोडेसेच तास आहेत तर जरा घरी या, आपण गप्पा मारूया. सागर म्हणतो, माझं काम उरकलं की मी येईल, असं म्हणत सागर कॉरिडॉरमध्येच असतो, बिल्डिंगच्या बाहेरच असतो, पण तो सांगतो ऑफिसमध्ये गेलेलो आहे. मुक्ता विचार करते, ऑफिसमध्ये आत्ता ऑफिसमध्ये काय काम असेल. तोपर्यंत सागर बेंचवरती बसलेला असतो आणि तो विचार करतो, मला माहितीये की या सगळ्यामध्ये माझ्या न तिकडे येण्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, मी तिकडे नसल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, कारण तुम्हाला माझी सवय झाली, इतके दिवस तुम्ही या घरामध्ये राहत आहात ना, त्यामुळे तुम्हाला माझी सवय झालेली आहे आणि त्यामुळे फक्त आणि फक्त याच कारणामुळे तुम्हाला असं वाटते की मी तिकडे असावं, पण बाकी तसं आपल्यामध्ये काही बॉन्डिंग नाहीये, उलट मी तुमच्याजवळ असलो की तुम्हाला त्रास देण्यापलीकडे काहीच करत नाहीये, आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतलेला आहे की कितीही काही झालं तरी सुद्धा आत्ता मी तुमच्या आयुष्यातून लांब निघून जाणार आहे. ज्या वेळेला मी तुमच्या आयुष्यातून लांब निघून जाईन ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचं आयुष्य जगता येईल, तुमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण तुम्हाला जगता येतील, आणि हेच मला या सगळ्यामधून करायचं आहे, तुम्हाला तुमचे आनंदाचे क्षण मला द्यायचे आहेत. आणि असं म्हणत इकडे आता सागर थोडंसं मनात त्याच्या येतं की आपण मुक्ताला भेटायला वरती जाऊया, कारण आत्ता जर का आपल्याला इथून सिंगापूरला जायचं आहे तर यामध्ये आपल्याला सिंगापूरला जाण्यासाठी खूप थोडा वेळ आहे, हा वेळ तरी मुक्तासोबत घालवूया, या गोष्टीचा तरी मुक्ताला आनंद देऊया. म्हणून त्याचं एक मन म्हणत असतं की सागर तू वरती जा, पण दुसरं मन त्याला सांगतं की तू तिला आनंद देण्यापेक्षा तिच्या सवयी अजून हे करशील, तिला तुझी सवय झाली आणि म्हणून तुला ती सारखी वरती बोलवत आहे, आत्ता पण तू केलास ना तर तीच सवय बळावेल आणि या सगळ्यामध्ये त्यांना कठीण जाईल. त्यांच्या भल्यासाठी आत्ता तरी तुझी त्यांच्याजवळ असण्याची ही सवय तुला मोडून काढली पाहिजे आणि हेच त्यांच्यासाठी भल्याचं आहे, असा सागर विचार करतो.
तोपर्यंत इकडे आता मुक्ता सागरची वाट पाहत असते, कारण दुसऱ्या दिवशी आता रात्री सागरला निघायचं असतं. त्यामुळे आजचीच रात्र सागर आणि मुक्ताकडे असते. मुक्ताला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचीच रात्र असते. त्यामुळे मुक्ता छानपैकी तयार होते आणि सागरची वाट पाहत बसते. आणि सागर, अहो कुठे राहिलात तुम्ही? आज किती काही झालं ना तरी आपल्या प्रेमाला एक नवीन वळण येणार आहे. इतके दिवस जी गोष्ट माझ्या मनामध्ये आहे, जी गोष्ट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे, जी गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही, ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आज वेळ आलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा आज तुमच्यापर्यंत माझ्या मनातली गोष्ट पोहोचणार आणि आपल्या नात्याला एक नवीन आकार येणार आहे. आजच संधी आहे, या संधीचं मी सोनं करणार. पण तुम्ही कुठे आहात? असं म्हणत मुक्ता आता सागरच्या जुन्या आठवणीमध्ये रममाण होते. म्हणजे फक्त सईसाठी जे लग्न केलेलं आहे त्या लग्नाचा सगळा प्रवास तिच्याच डोळ्यासमोरून सरकायला लागतो. सागर आणि तिची पहिली भेट, त्यामध्ये झालेली दोघांची खूप खूप भांडणं, सागरबद्दल तिला वाटणारा राग आणि या सगळ्यामध्ये सागरबद्दल राग वाटून सुद्धा सईसाठी केलेलं लग्न आणि सईसाठी केलेलं हे लग्न हळूहळू एका वेगळ्याच वळणावरती टर्न होताना दिसत तिला सगळ्या आठवणी आठवतात. कशा पद्धतीने फक्त सईची आई म्हणून आलेली मुक्ता सागरची मैत्रीण झाली, सागरची प्रेयसी झाली, सागरच्या प्रेमात पडली. कशा पद्धतीने सागरच्या चांगुलपणाने तिचं सगळं मन जिंकून घेतलं, ह्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवत असतात. हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत कसं आपण एकमेकांच्या जवळ आलो, कसं एकमेकांच्या प्रेमात पडलो. सागर किती चांगला माणूस आहे हे प्रत्येक गोष्टीत आपल्याला समजत गेलं. आपलं ट्युनिंग जुळलं आणि कोणत्याही नवरा बायकोमध्ये जितकं बॉन्डिंग निर्माण होत नाही तितकं बॉन्डिंग आपल्यामध्ये फक्त आई वडील म्हणून एकत्र आल्यानंतर सुद्धा झालं. हे सगळं मुक्ताला आठवत असतं आणि सागरने तिला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेले एफर्ट्स, वेळोवेळी सागर आपलं प्रेम व्यक्त करताना मुक्ताला जे स्पेशल फील करत असतो ते छोटे छोटे क्षण सगळं मुक्ताला आठवतं आणि मुक्ता लाजून चूर होत असते आणि सगळं आठवून तिच्या गालावरती आता गुलाब फुललेले असतात. फक्त सागर येण्याचीच बाकी असते की आपल्या मनातली गोष्ट ती सांगणार. मुक्ता लाजते आणि हे सगळे क्षण आता आठवत असते. सागरने तिला पहिल्यांदा केलेलं किस आणि तिने सागरला पहिल्यांदा केलेलं किस, कशा पद्धतीमध्ये सगळ्यांच्या समोर ही गोष्ट घडलेली असते, हे सगळं मुक्ताला आठवत असतं. आणि आता सागरची युक्ती, सागरचं जवळ येणं हे सगळं ती आठवते आणि तिला आता खूपच सागरची आठवण यायला लागते. कधी एकदा सागर इकडे येतोय आणि आपण सागरला आपल्या मनातली गोष्ट सांगतोय असं ती आता विचार करत असते. आणि फक्त सागर ती सागरमय झालेली असते. सागरच्या येण्याची वाट पाहत असते. पण इकडे सागरची अवस्था खूप विचित्र असते. मुक्ताचं जितकं सागरवरती प्रेम असतं तितकंच सागरचं सुद्धा मुक्तावरती प्रेम असलं तरी त्याच्या मनात कुठेतरी आता एका शंकेने घर केलेलं असतं की मी मुक्तासाठी योग्य नाहीये. कारण मुक्तासाठी योग्य आहे तो आशयसारखा मुलगा, जो मुक्ताला समजून घेईल, जो प्रत्येक गोष्टीमध्ये तिला सपोर्ट करेल आणि तिच्यासारखाच फ्रेंडली असेल. माझ्यासारखा कोत्या मनाचा नसेल की मित्रमैत्रिणीचं नातं सुद्धा मी समजून घेऊ शकत नाही, मैत्रीमध्ये केलेली एक छोटी हक सुद्धा समजून घेऊ शकत नाही. हे सगळं सागरला आठवतं आणि सागरच्या डोळ्यात पाणी येतं. मी खरंच मुक्ताच्या लायकीचा नाहीये. मुक्ता माझ्या घरच्यांसाठी, माझ्या मुलांसाठी इतकं सगळं करते. मी आयुष्यामध्ये सेटल व्हावं यासाठी मुक्ता स्वतः किती झटतात, स्वतःचा विचार न करता हे करतात आणि मी मात्र स्वार्थी आहे. पण या सगळ्यातून आता मुक्ताला सोडवायचं असेल तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे मी सिंगापूरला जाणं. मी इथे थांबणं म्हणजे त्यांच्या पायामध्ये बेड्या घालून घेण्यासारखं आहे. असं म्हणत सागर वरती जातच नसतो. तो आता मुद्दाम खाली टाइमपास करत असतो. वरती गेलं तर मुक्तासोबत बोलायला लागेल आणि आपल्या मनातली भावना मुक्ता बरोबर ओळखतील. मुक्ताला लगेच आपले डोळे वाचता येतील आणि आपल्याला काहीतरी दुःख आहे हे समजेल. म्हणून तो खाली टाइमपास करत असतो की मुक्ताने आपले डोळे वाचू नयेत, आपल्या डोळ्यात काय चाललंय हे तिला कळू नये. यासाठी टाइमपास करत असलेल्या सागरला हे मात्र माहित नसतं की मुक्ता डोळ्यामध्ये प्राण आणून सागरची आतुरतेने वाट पाहत असते. इकडे आता मुक्ता विचार करते, किती वाजले, काहीच तास राहिलेत. सागर असे काय, म्हणजे आज रात्री का ऑफिसला गेले, आज सकाळीच ऑफिसमधून येताना सगळी कामं का नाही उरकून आले, नक्की सागरच्या मनात तरी काय चाललंय, असा मुक्ता विचार करत असते. हा सगळा मुक्ता विचार करत असताना ती विचार करते, मी एक काम करते, मी सागरला फोन लावते. फोन लावून सागर तुम्ही लवकर या असं त्याला सांगते. कारण
बराच उशीर झालाय, अजून किती वाजतील त्यांना यायला, असं म्हणत मुक्ता फोन लावायला काढते. पण दुसऱ्या क्षणाला मुक्ता विचार करते, नाही नाही, इतके दिवस ज्यांना जायचं आहे, इतके दिवस बाहेर जायचं आहे, म्हणून यासाठी जी काही पेंडिंगची कामं आहेत ती सगळी करायला लागतील ना. म्हणजे खरं तर अचानकपणे जाण्याचं ठरल्यामुळे सागरला या सगळ्यामध्ये अवधीच मिळालेला नाहीये की सगळं आवरायला किंवा ऑफिसचं सगळं सेट करायला. अचानक जायचं ठरल्यामुळे कदाचित ऑफिसमध्ये गडबड असेल. ऑफिसमध्ये गडबड असल्यामुळे ते आवरण्यासाठी वेळ लागेल. आत्ता जर का मी फोन केला तर उगाचच ते डिस्टर्ब होतील आणि डिस्टर्ब झाल्यावरती मग त्यांचं ऑफिसचं काम सुद्धा नीट होणार नाही. आणि त्यासाठी आत्ता तरी मी फोन करत नाहीये, येऊ दे सागरना त्यांचं काम पूर्ण करून येऊ दे, आल्यावरती माझ्या मनातली मी गोष्ट सांगेन. तोपर्यंत सागर मात्र कॉरिडॉरमध्ये येरझाऱ्या घालत असतो, वरती जाण्याचं टाळत असतो. कारण या सगळ्यामध्ये वरती गेल्यावरती मग मात्र मुक्ता काही प्रश्न विचारतील आपल्याला, ही त्याला भीती असते. म्हणून कॉरिडॉर मधल्या बेंचवरती तो बसलेला असतो. मुक्ता इकडे बेडरूम मध्ये छान तयार होऊन सागरची वाट पाहत बसलेली असते. दोघ जण काहीच अंतरावरती असतात, पण एकमेकांची भेट मात्र होत नसते. सागरने ही भेट रोखून धरलेली असते. मुक्ता वाट पाहत असते, पण सागर मात्र खालीच असतो. वाट पाहता पाहता मुक्ताला आता कधी तिला जांभ यायला लागतात, तिला झोप यायला लागते, हे तिला स्वतःला समजत नाही. मुक्ताला हे समजत नाही आणि ती बेडवरती टेकते, बेडच्या मागे टेकते आणि आता तिचे डोळे मिटायला लागतात. सागर मात्र खाली अजूनही कॉरिडॉरमध्ये असतो. मुक्ता झोपण्याची वाट पाहत असतो आणि मुक्ता कधी झोपेल हे त्याला माहित नसतं. त्या सगळ्यामुळे आता मात्र सागर इकडे मुक्ताची वाट पाहत, म्हणजे मुक्ता झोपण्याची वाट पाहत असतो. मुक्ता झोपी जाते. त्यानंतर सागर दुसऱ्या दिवशी सिंगापूरला जायला निघतो सुद्धा. आणि त्याच वेळेला सागर जेव्हा सिंगापूरला जायला निघतो तेव्हा सागरने सांगितल्याप्रमाणे वकील साहेब मुक्ताच्या हातामध्ये डिवोर्स पेपर ठेवतात. खरं तर वकील साहेबांनी मुद्दामच ते थोडेसे आधी डिवोर्स पेपर मुक्ताच्या हातात दिलेले असतात, जेणेकरून वकील साहेबांना सुद्धा सागर आणि मुक्ता हे वेगळे होऊ नये किंवा मुक्ताला सोडून सागरने सिंगापूरला जाऊ नये हे फायनल वाटत असतं. म्हणून ही सगळी युक्ती वकील साहेबांनी सुद्धा केलेली असते. आणि त्याचाच आता मात्र इकडे मुक्ताला फायदा होतो. मुक्ता ते पेपर वाचते आणि आता ती सागरकडे येते धावत. सागर तिकडे बेंचवरती बसलेला असतो. मुक्ता म्हणते, हिम्मत कशी झाली तुमची, हिम्मत कशी झाली तुमची या सगळ्यामध्ये मला हे डिवोर्स पेपर द्यायची, कोण स्वतः समजता, कोण तुम्ही स्वतःला कोण समजता की ज्याच्याकडून हे मला तुम्ही पेपर देऊ शकता, असं म्हणत आता इकडे यापुढे जर काही अशी हिम्मत केली तर. सागर म्हणतो, काय तर काय, असं तर म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता ते पेपर टळाटळा फाडून टाकते. सगळ्यांच्या समोर सगळी लोक जमतात. नक्की यांचं काय चाललंय. लोक जमल्यावरती मग आता इकडे मुक्ता ते पेपर फाडते आणि सागरच्या तोंडावरती फेकते. खबरदार खबरदार, या सगळ्यामध्ये पुन्हा मला हे पेपर देण्याची हिम्मत केली तर, असं म्हणत फाडून पेपर मुक्ता सागरच्या तोंडावरती फेकते. सगळे लोक तिकडे आहेत असा कोणताही पुढचा मागचा विचार न करता आय लव्ह यू सागर म्हणून सागरला मिठी मारते. फायनली मुक्ता आणि सागर यांच्यातले दुरावे संपून दोघ जण एकत्र आलेले आहेत आणि त्यांची लव्ह स्टोरी आता जोमाने सुरू झालेली आहे.